आमच्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक अशासाठी होती की त्या दिवशी एक आमच्या शिवशाहीला एक अपघात झाला, त्यानंतर काल बेस्टचा एक अपघात झाला। तर त्या संदर्भामध्ये थोडं आम्ही लोकांनी सगळी विचारविनिमय केलेत की आपल्याला अपघात टाळण्यासाठी काय करावं लागेल, काय उपाययोजना कराव्या लागतील, आणि त्यासाठी खरं म्हणजे आजची आमची मीटिंग होती। कधी कधी अडचणी आम्हाला अशा वाटतात की ड्रायव्हरची काही चूक आहे का, आमच्या गाड्यांमध्ये काय यांत्रिक बिघाड आहे का, किंवा अन्य काही गोष्टी आहेत, ह्या जर काय असतील त्या आमच्यासारख्याने तर आमचे MD आहेत, आम्ही आहोत, आमचे GM लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यावरती ठोस उपाययोजना करून की जे अपघात होत आहेत त्याची अपघाताची संख्या जास्तीत जास्त कशी कमी होईल, हा एक आमचा पहिला हेतू आहे। आणि अपघातामध्ये मृत्युमुखी लोक जास्तीत जास्त पडू नये, हा आमचा खरं म्हणजे दुसरा हेतू आहे। मग ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे, काय आहे, हे पण तपासणं गरजेचं आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे। त्यासाठी आज खरं म्हणजे आमची मीटिंग होती। आम्ही ड्रायव्हरला दोष देतो अशातलाही भाग नाही, किंवा गाड्या नाही देतो अशातलाही भाग नाही, ही दोघांची जबाबदारी आहे। ड्रायव्हरची पहिली बाब, तो परिपूर्ण शिक्षण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे। त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग, त्यानंतर नशापानी न करणं, हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि मग गाडीमध्ये काही जर यांत्रिक बिघाड असेल किंवा काय, ती गाडी त्यांनी घेऊन न जाणं हा एक त्यातला पार्ट बनतो। आमची जी जबाबदारी आहे की चांगल्या प्रतीची वाहनं पुरवणं, त्यांना मेंटेनन्स व्यवस्थित असणं, त्याला जे काय लागणाऱ्या साहित्य वस्तू, ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत ते आमची जबाबदारी आहे। कारण त्या जर आम्ही पुरवठा नाही केल्या तर ते तरी काय करतील हे आम्ही समजू शकतो। आणि म्हणून आजची मीटिंग घेऊन ज्या ज्या काही त्रुटी किंवा काय ज्या अडचणी भासत आहेत त्या आम्ही आमच्या मीटिंगचं गोषवारा घेऊन आम्ही शासनालाही ते सगळं कळवतो आहे। कारण शेवटी काही मोठं बर्डर असलं काय तर ते शासनाकडूनच आम्ही ते परिपूर्ण करून घेत असतो। आणि त्या अनुषंगाने आजची आमची बैठक आता संपन्न झाली आणि आता तुम्हाला आम्ही सामोरे जातो आहे। विचार अनेक ST बसेस आहेत, त्यांची हालत अतिशय असुरक्षित आहे, ते कधी कोणत्याही अपघातात म्हणजे खूप मोठी बिकट अवस्था आहे, त्याबद्दल काय आहे? 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत। आणि म्हणूनच आज MD आम्ही आणि आमचे GM आम्ही त्यासाठीच बसून आजच्या ह्या सगळ्या मीटिंगचा गोषवारा आम्ही आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नंतर जेव्हा मंत्रिमंडळाची विस्तार होईल, स्थापना होईल, त्यावेळेला जे काय कोणाला खाता येईल परिवहनचं काय, ते आम्ही सगळे डिस्कस करून ह्या गोष्टी आम्ही त्याच्या निदर्शनास आणतो। कारण एका STमध्ये 50 सीट तर असतातच, परंतु कधी कधी आम्ही स्टँडिंग पण सीट घेऊन जात असतो आणि त्यामुळे एका गाडीमध्ये 70 लोक आम्ही कधी कधी घेऊन जातो। त्यामुळे ती आम्हाला पण ती काळजी असणं गरजेचं आहे आणि ती सगळ्या व्यवस्था, सुरक्षितता आम्ही व्यवस्थित त्या आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते आम्ही काही दिवसामध्ये करून देतो। वाहन चालक भरतीसाठी काही निकष ठरवले पाहिजे, ज्या प्रकारे अपघात होत आहेत, काळजी घेण्यात आली आहे, जे शासनाचे निकष आहेत, नियम आहेत, त्याला अधीन राहूनच हे सगळं केलं जातं। त्याशिवाय तशी भरती केली जात नाही आहे। ते केल्यानंतर तो जो कोण चालक, वाहक जे का असतात त्यांची जबाबदारी असते की बाबा आपण एवढ्या लोकांना घेऊन चाललेलो आहोत तर त्यांची सुरक्षितता आपल्या हातामध्ये आहे। म्हणजे त्यांनी कशी गाडी चालवायला पाहिजे, त्याला किती स्पीड ठेवायला पाहिजे, चारी बाजूला त्या ड्रायव्हरची नजर असणं गरजेचं आहे, नशापान अजिबात करता कामा नये। ह्या 2-3 गोष्टी ह्या जर त्यांनी पाळल्यात तर हे अपघात होऊ शकत नाही आहेत। कारण हल्ली मोबाईलच्या युगामध्ये कधी कधी चुकून फोन आला तर ड्रायव्हर चुकून झटकन तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये कदाचित अपघात होऊ नये, ती एक आम्हाला सुरक्षितता आणण्याची गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुठलेही नशापान करता कामा नये, ह्या गोष्टीशी आम्ही बांधील घेऊ। ती जबाबदारी आमची आहे, कारण शेवटी ते पण माणसंच आहेत। आम्हालाही कल्पना आहे
की एका ड्रायव्हरनी दिवसभरामध्ये किती तास गाडी चालवलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये आम्ही ह्या काही गोष्टी समजू शकतो की एस टी डेपोमधनं निघायला 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती गेला, गाडी तिथं रात्रीची थांबवली, झोपला, सकाळी गाडी घेऊन आला. परंतु लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत की ज्यांना अगदी 11-11, 12-12 तास कधी कधी रनिंग करावी लागते, तर ती कॅपॅसिटी बघूनच आता आम्हाला पुढचा उपाययोजना करावी लागणार आहे. कारण कधी कधी असे पण होतात की अगदी खरोखर जे काय लॉंग रूटच्या गाड्यात आम्ही मगाशी चौकशी केली, काही लोकांना 14-14 तास पण ड्रायव्हिंग करावी लागते आणि मग प्रचंड थकलेले असतात. मग त्यानंतर रात्री 4-5 तास झोप मिळाली का नंतर परत तीच गाडी घेऊन परत सकाळी परत रिटर्न त्यांनाच यावं लागतं. मग ते मध्ये कुठंतरी त्यांना ड्रॉप करावं लागतं, दुसरा ड्रायव्हर द्यावं लागतं. तर ह्याच्यावरती पण आम्ही तो विचार करतो आहे की एका व्यक्तीला दिवसभरामध्ये त्यांनी कंटिन्यूच किती तास गाडी चालवणं आणि त्याला नंतर रिलीवर देणं, हा आम्ही एक उपाय करतो. हो, ज्याच्यावरती ज्यांनी ढिसाळ कारभार आहे किंवा काय जे तुमचं म्हणणं आहे तर ते आम्ही चौकशी करतो आहे की बाबा जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे त्यामध्ये. कारण ज्यावेळेला मग अपघात झाला नंतर रडत बसणं किंवा काय, त्यापेक्षा अगोदर उपाययोजना करणं ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते आम्ही अंमलात आणू. सर, वेगळा प्रश्न. परभणी बंदची हाक दिलेली, मात्र जे आंदोलन होतं त्याला आक्रमक वळण आलं, जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. परभणी काय मला त्याची बंद ठेवले पोलिसांनी आपल्याला जे सूचना दिल्या बंद ठेवले कारण मराठा आंदोलनाचं आणि अच्छा घटनेचं एक हे पण काय म्हणलं होय काय. मग जर शासनानेच जर आम्हाला सांगितलं असेल, पोलिसांनी जर सावधतेचा इशारा दिला असेल, जसं कोरोना काळामध्ये आम्ही थांबलो होतो काही प्रमाणामध्ये, तसं जर काही वस्तुस्थिती जर असेल तर जाळपोळ होणार असेल, अपघात मोठा त्याच्यातनं होऊ शकतो आणि त्यासाठी जर काय 1-2 दिवस थांबलं तर तशी काय अडचण येऊ शकणार नाही आहे. कारण शेवटी आम्हाला पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आमचे पब्लिक आहेत, माणसं आहेत, त्यांच्या जीवाचा पण आमचा प्रश्न आहे. कारण आंदोलक असतात हे कुठलंही हिंसक वळण वेळेला करू शकतात आणि त्यांचं जास्त टार्गेट असतं तो एस टींवरती. कारण त्या एस ट्या थांबवल्या, प्रवासी थांबले का त्यांचा यशस्वीपणा झाला असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून करता आम्ही ती काळजी घेण्यासाठी आम्ही ते थांबलो. सर, लाडकी बहीण योजनेचे जवळपास 10,000 अर्ज पुणे विभागात रद्द झालेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आचारसंहितेपूर्वी अनेक महिलांनी त्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी होते किंवा जे पात्र नसणाऱ्या महिलांना देखील पात्र करण्यात आलं होतं. आता मात्र अशा पद्धतीची पुनर्छाननी होतीये. पूर्ण कल्पना नाही, परंतु तो जो विषय आहे तो आता बघूया ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो आम्ही चर्चेला येईल. तशा काही त्रुटी असल्या तर त्रुटी पण पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जर काय चुकीचं असेल तर ते बरोबर करून घेणं काय चूक आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये कोणावरती अन्याय होणार नाही, हे शासनाचं धोरण आहे. उलटं आम्ही ज्याचे फॉर्म अजून भरले गेले नाहीत त्यांना आम्ही मुदतवाढ देत गेलो की तुम्ही ते भरा, काही आधार कार्ड लिंक आहे नाही, कोणाचा नंबर, ह्या ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी, बाकी काय नाही. जे भरलेले आहेत त्या रद्द केलेत. मगाशी मध्ये पण कोणाची चर्चा आली, तसंही काय नाही आहे. काल आमच्या महिला बालविकासच्या मंत्री त्यांनी तो खुलासा पण केला परवाच्याला 2 दिवसापूर्वी. हा माजी मंत्री त्यांनी तो खुलासा केला, त्यामुळे तसं काय मला वाटत नाही. सर, एकंदरीत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्ताराकडे. आज मुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते, दिल्लीवाली कॅन्सल झालेली आहे. कुठे पैसा अडकलाय आणि कधीपर्यंत मंत्रिमंडळ बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची देखील चर्चा झाली, कधीपर्यंत होईल सर? हे सगळं लवकर करण्यासाठीच बैठका होत आहेत आणि ते लवकर होईल असं मला वाटतं आहे. काही नेते मंडळी जे बसून ठरवत आहेत ते पुढच्या लाँग टाईमसाठी आणि त्या थोडा उशीर झाला तरी चालेल, पण एकदा होईल ते व्यवस्थित होईल, कुठं अडथळा येऊ नये, अडचण येऊ नये. आणि म्हणून जर काय नेते मंडळी जर बैठका करत असतील त्यामध्ये चुकीचं काय नाही आणि लवकर प्रयत्न चालू आहे. तिन्ही मंडळींचा, आमच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा तो प्रयत्न चालू आहे की कदाचित त्याच्या अगोदर पण होऊ शकतो. एकनाथ शिंदे जी एसटी चालू केली सरकार रूपी, त्या एसटी मध्ये तुम्ही जाणार बसणार का?
लय महत्त्वाचा प्रश्न विचारला. आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही पहिलेच बसलेलो, त्यामध्ये काय काळजी करायचं कारण नाही आहे. आणि आम्ही अशी मंडळी आहोत की एकदा एका नेत्याला स्वीकारला का तो आम्ही मनापासून स्वीकारतो. त्यामुळे तशी काय अडचण येणार नाही. साहेब सांगतील ते मला सांगितलं ना की आमचे शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, जे सांगतील ते आम्ही स्वीकारायला कधी पण तयार आहोत. एकेकाने विचारा. एक सोबत बैठक होती आज शिंदे साहेबांची, मात्र ते गेलेले नाही. काय का गेले नाही तुम्हाला आलेली आहे? नाही, अजून आम्ही काय तसं विचारलं नाही आहे. पण आम्ही ठाण्याला आहेत ते आम्ही खात्री करून घेतो की नक्की काय. कारण आम्हाला ज्या गोष्टीची काय माहिती नाही ते विचारणं बरोबर वाटत नाही आहे. आणि आम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे ते पूर्ण विश्वासदर्शक पार पडतील. काय काळजी करायचं कारण येणार नाही. हां, प्रश्न असा आहे, चांगली सर्व्हिस द्यायची असेल, चांगली वाहनं पुरवायची असतील, पगारवाढ ज्या वेळेला होते कामगार लोकांची, ह्या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय करून मग थोडी भाडेवाढ वाढवावीच लागते. कारण शेवटी जे काय पब्लिकचं म्हणणं असतं, जर आम्हाला चांगली सर्व्हिस, चांगलं व्यवस्थापन असावं तर त्यासाठी थोडा भुर्दंड पब्लिकला पडतो. तो आम्ही शासनाच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडनं वरून आम्हाला होकार आला का मग पुढचं आम्ही ठरवू काय करायचं ते. हां, आता विरोधकांचं तसं पाहायला गेलं नियमाप्रमाणे संख्याबळ कमी आहे, जे काय लागतं ते. परंतु बघू आम्ही, कारण आमचे नेते मंडळी त्या विचाराधीन आहेत की विरोधी पक्ष बगर सरकार चालवायचं का विरोधी पक्षाला बरोबर घेऊन सरकार चालवायचं हे ते मंडळी ठरवतील, ते आम्ही मान्य करू. असं काही नाही. कोणी सांगितलं तुला ज्योतिष आहेस? असं काही नाही आहे. जे आम्ही सांगितलं ना, जे आमचे तिन्ही नेते मंडळी जो काय निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारणार आहोत, आम्ही मान्य करणार आहोत. मग ज्यावेळेला नेत्यांकडे जेव्हा आम्ही पॉवर सोपवलेली आहे तेव्हा नेते जो काही निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारणार. हां, तो आम्ही जो विचार प्रस्ताव ठेवलेला होता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. आमच्या ज्यावेळेला चांगले वाहनं येणार आहेत त्यावेळेला आम्ही ते सगळं करतो आहे. कारण आम्ही इलेक्ट्रिकलची जी काय वाहनं, अशोक लायलँडच्या नवीन गाड्या, पिंक कलरच्या, अशा ज्या काय वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चांगल्या वाहनं आल्यानंतर आम्ही तो त्याच्यामध्ये हे करतो आहे. आणि आमची जी काय शिवशाही चालू आहेत त्या लॉंग रूटच्या, त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या दिवशी ठरवलेलं आहे जी सुविधा द्यायची आहे. बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या, त्या चुकीचं काय आहे नाही. कारण वयोवृद्ध मंडळी असतात, छोटी मुलं असतात, महिला असतात आणि त्या लोकांना देण्यासाठी सेवा, बाबा त्यांना छोट्या पाण्याच्या बाटल्या असतील, लहान मुलांना काय चॉकलेट असेल, बिस्किट असेल, जेव्हा काय अन्य काय एवढा का 4 तास, 5 तास, 7 तास, 8 तास जे काय प्रवास आहे त्या प्रवासामध्ये थोडं काही त्यांना सोयीसुविधा व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. हवाई सुंदरी आणि बस सुंदरी ह्यातला जो काय फरक आहे हा थोड़ा लोकांनी लक्षात घ्यावा अशी आमची विनंती है. सर, ये बता दीजिए आपकी मीटिंग हुई है आपके अध्यक्ष में, क्या मीटिंग में चर्चा हुई इस बारे में? अभी जो आप लोगों ने सुना है, जो हमारे जो 2 एक्सीडेंट हुए वो एक्सीडेंट दोबारा होना नहीं चाहिए, बार बार होना नहीं चाहिए. इसलिए हम लोग बैठ के आज बात किए अपने इसमें क्या रास्ता निकालेंगे. अपघात जब होता है तो 10 लोग, 15 लोग, 5 लोग ऐसे गुजर जाते हैं उसमें एक्सीडेंट में. तो उस पर रोक लगाने के लिए हम लोग क्या करना चाहिए, इसलिए हम लोग का आज मीटिंग था. सर, अगर देखा जाए तो जिस तरीके से आपकी तरफ से प्राइस इंक्रीज का एक लेटर दिया गया है, क्या इस पर प्राइस इंक्रीज क्यों किए हैं आपने, इस पर जो टिकट फेयर है उस पर, इसके बारे में? अभी जो बताया, जब अगर पब्लिक को अच्छी सर्विस चाहिए, अच्छी गाड़ी चाहिए, जो ड्राइवर है, कंडक्टर है, उन लोगों को लिए पगार बढ़ोतरी करना मांगता है
तो इसलिए थोड़ा एक करना आता है, फिर उसका मेंटेनेंस आता है, सर्विस आता है, ये सब आता है। तो वो पैसा कहाँ से लाएंगे? वो अच्छा अगर सर्विस हम लोग दे रहे हैं तो फिर थोड़ा पैसा ऊपर नीचे करना ही चाहिए। ये हिसाब से गवर्नमेंट के पास हम लोग ने भेजा है। गवर्नमेंट हमको जो करे कहेंगे तब हम लोग शुरू करेंगे। सर अगर देखा जाए तो ड्राइवर का जो ओवर टाइम रहता है उस पर कहीं ना कहीं सबसे बड़ा मुद्दा बनते रहता है कि वो जब ट्रैवल करते हैं तो उन्हें नींद नहीं है प्रॉपर, वो एक रहता है सबसे बड़ा। वो हम लोग ने अभी आपको कह दिया है, वो हम लोग तहकीकात उसका करते हैं, उसमें क्या करना चाहिए। अगर 12 तास 14 तास 15 घंटे अगर एक ड्राइविंग करते तो वो भी आदमी है, तो उसके ऊपर हम लोग रास्ता निकालते हैं कि वो फ्रेश माइंड से गाड़ी चलाना चाहिए और फ्रेश माइंड से वापस गाड़ी लाना चाहिए। तो उसमें से बहुत से अपघात हो नहीं सकते। और बाकी जो उन लोगों ने है साइड में देखना, सामने देखना, आजू बाजू में देखना, ये जो है वो उनकी भी जवाबदारी है। तो उसका ये जो ट्रेनिंग में जो कोई हम लोग पढ़ाई करते हैं वो उन्होंने अच्छी खासी करना चाहिए और उनको जो जो कोई सहूलत लगेगी उसका हम लोग बंदोबस्त करते हैं। सर मंत्रिमंडल को लेकर अभी भी पेच फंसा हुआ है, तो कब हो जाएगा मंत्रिमंडल विस्तार? क्या हमें देखने मिलेगा जो सत्र होने वाला है नागपुर में उससे पहले ही मंत्रिमंडल विस्तार हो जाएगा? शायद कोशिश तो चालू है, नागपुर सेशन के पहला ये होना चाहिए और उसके बारे में मीटिंगें चालू है। शायद हो सकते हैं तो 14 तारीख को भी हो सकता है, नहीं तो सेशन ख़त्म होने के बाद भी हो सकता है। लेकिन वो हम लोग ने, हमारे नेतागण हैं उनके ऊपर ये सब सौंप दिया है, तो वो लोग रास्ता निकालेंगे और हमको कह देंगे अब 14 को है, 15 को है या बाद में, वो हम लोग स्वीकार कर लेंगे। सर अगर देखा है तो एकनाथ शिंदे भी क्या दिल्ली जा सकते हैं और वहाँ अमित शाह जी के साथ मीटिंग कर सकते हैं, क्योंकि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो है वो दिल्ली के लिए रवाना हो गए। मुख्यमंत्री साहब क्या काम के लिए गए वो मुझे पता तो नहीं है, लेकिन अगर वो गए होंगे तो कोई महाराष्ट्र का हित होगा या कोई काम होगा इसलिए गए होंगे, उसमें हो सकता है तो ये चर्चा भी कर सकते हैं और वो बता सकते हैं हमारे दोनों डिप्टी सीएम को कि वो अपने को 1 तारीख को करना है, हम लोग की तैयारी है। सर क्या इस बार आपको ही मंत्रिमंडल में जगह मिल जाएगी? इच्छा तो है, साहब जो जवाबदारी देगा वो लेगा हम लोग। सर ओलेक्ट्राच्या आपण 5130 ई गाड्या घेत आहोत, डिसेंबर एंड पर्यंत साधारण 1500 पर्यंत गाड्या येणं आवश्यक होतं, पण आता फक्त त्यांचे 423 गाड्या आलेल्या आहेत। उर्वरित गाड्या कधीपर्यंत येणार, आपण काय कारवाई? आम्ही त्यांना एकतर आता साहेबांशी आमची सगळ्यांची चर्चा झाली, आम्ही त्यांना कारण दाखवा नोटीस देऊन एकतर त्यांनी त्या वेळेत न दिल्यामुळे त्याची कंपनी टर्मिनेट करायची का काय करायचं का त्याला एक संधी द्यायची, ते आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा करतोय आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर निर्णय करतोय। कारण त्याच्या चुकीमुळे जर आम्हाला गाड्या वेळेवर येणार नसतील आणि आमच्या जुन्याच गाड्या चालवून आम्ही जर पॅसेंजरशी जर काय त्यांच्या जीवाचा जर खेळ करत असू तर त्याला जबाबदार तो पण आहे। त्यांनी जर त्याचं टेंडर स्वीकारलं असेल तर त्या टेंडरची त्यांनी पूर्तता करावी, अन्यथा त्यांनी जय महाराष्ट्र करावा, आम्ही दुसऱ्या कंपनीला देऊ ते। सर परभणी में भी अगर देखा जाए तो जिस तरीके हिंसा का माहौल हमें देखने मिल रहा है, तो आप इसे किस तरीके से परभणी की बात? वो बात थोड़ा सा अलग है और उसके लिए जो पुलिस ने हम लोग को बताया कि आप लोग ज़रा 1-2 दिन थोड़ा रुको, इसलिए हम लोगों ने वो रुकावट कर दी है। क्या है एसटी में या इसमें गरीब लोग ज़्यादा जाना आना करते पसंद करते हैं, तो उनका कोई उनको खतरा नहीं होना चाहिए, इसलिए हम लोग रुक गए हैं। सर कुर्ला अपघातानंतर कंत्राटी बसवरचे जे चालक असतात, कंत्राटी चालक, त्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे, तर एसटी देखील असे चालक मोठ्या प्रमाणात आहेत, तर आपण पुन्हा त्यांचं आम्ही त्यासाठीच आजची मीटिंग होती की आम्ही ते सगळं पाहून सुलाखून करतोय की मागाशी मी सांगितलं एका बस एस टीमध्ये आमच्या कधी कधी सिटिंग तर मेंबर असतातच, त्याच्यावरती स्टँडिंग पण असतात उभे राहून, तर त्याची संख्या पण बऱ्यापैकी असते। अगदी 50 लोक जर सिटिंगचे असले तर 5-25 लोक उभे पण राहून बिचारे जात असतात आणि त्यासाठी तो ड्रायव्हर कंडक्टर हे सगळे सक्षम असणं गरजेचं आहे, आमचं वाहन चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी खरं म्हणजे आमची मीटिंग होती। जर आम्हाला आता कालच्या अपघातामुळे आणि त्याच्या अगोदरच्या अपघातामुळे जर आम्हाला कळलं तर त्याचं जर आम्ही सुधारणा नाही केली तर आम्हाला काय उपयोग आहे याच्यामध्ये? कारण आमच्या ह्या एस टीमध्ये सगळ्यात जास्त आमचा मध्यमवर्ग गरीब वर्ग हा प्रवास करत असतो।
त्यांचा पण जीव तेवढाच प्यारा आहे आणि म्हणून करता ते अपघात टाळावेत, अपघात होऊ नये. जो बिचारा मरतो तो निघून जातो, पण त्याच्या मागची फॅमिली किंवा जो जखमी होतो, जायबंदी होतो, तो तर असा कधी कधी होतो की त्याला सांभाळायला दुसरी माणसं लागतात. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आजची मीटिंग लावली होती की आम्हाला त्यावर ठोस निर्णय करायचे आहेत. पहिलं तर स्ट्रिक्टली ड्रायव्हरने कुठली नशापाणी करता कामा नये ह्याची आमची बांधिलकी राहील आणि त्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत त्याही आम्ही करतो आहे. त्यांचं ट्रेनिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्यांना त्याप्रमाणे आम्ही व्यवस्थित करून मगच त्याला त्या ड्युटीवरती घेऊ आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस होतील त्यांची पण जबाबदारी आहे. त्यांनी पण ड्रायव्हर देताना किंवा काय करताना ते त्या पद्धतीचेच असणं गरजेचं आहे. ही आमची बांधिलकी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.